महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ला देशपांडे त्यांच्या असामी असामी या पुस्तकात साहित्याबद्दल बोलताना एक खूप सुंदर विचार मांडतात. ते म्हणतात, पुस्तकाने माणसाला जे दिलं ते इतर कोणीही दिलेलं नाही. पुस्तके आपल्याला एकाकीपणातून बाहेर काढतात आणि स्वतःच्याच अंतरंगाची नव्याने ओळख करून देतात. आजच्या डिजिटल डिस्ट्रॅक्शनच्या युगात जिथे आपलं लक्ष विखुरलेलं असतं, तिथे वाचन ही केवळ एक सवय उरत नाही, तर ती मनासाठी एक मेडिटेशन ठरते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर वाचन ही कॉग्निटिव्ह एक्सरसाइज आहे. जेव्हा आपण एकाग्रतेने वाचतो तेव्हा आपल्या मेंदूतील सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते आणि आपण एका फ्लो स्टेटमध्ये जातो. संशोधनानुसार वाचनामुळे स्ट्रेस लेवल निम्म्याहून अधिक कमी होऊ शकते. हे केवळ माहिती मिळवणं नसतं, तर ही एक प्रक्रिया आहे जिथे शब्द आणि विचार तुमच्या मेंदूतील नसांना शिथिल करतात, ज्यामुळे तुमचे हृदयाचे ठोके स्थिरावतात आणि मनातील विचारांचं वादळ शमतं. वाचनाचे फायदे केवळ ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित नाहीत. जेव्हा आपण स्क्रीन बाजूला ठेवून एखादं पुस्तक हातात घेतो तेव्हा आपण नकळतपणे डिजिटल डिटॉक्स करत असतो, जी आपल्या मेंदूला मिळणारी पहिली विश्रांती असते. कथा आणि साहित्यातून आपण जेव्हा दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये एम्पथी म्हणजे सहानुभूती निर्माण होते, जी आपल्या रोजच्या नात्यांमधील कडवटपणा कमी करायला मदत करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचन आपल्या कल्पनाशक्तीला एका अशा जगात घेऊन जातं जिथे वास्तवातील चिंतांना थारा नसतो. ही अवस्था मनाला इतकी तृप्त करते की रात्री झोपण्यापूर्वी 6 मिनिटं केलेलं वाचन सुद्धा तुमच्या मेंदूला सर्व काही सुरक्षित आहे असा सिग्नल देतं आणि तुम्हाला एक गाढ शांत झोप लागते. मानसशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर पुस्तकं ही केवळ कागदाची पानं नाहीत, तर ती मानवी अनुभवाची म्युझियम्स आहेत. वाचनाची सवय म्हणजे स्वतःच्या एकाकीपणाला समृद्ध करणं. जे लोक नियमित वाचन करतात ना, त्यांना कधीच एकटं वाटत नाही, कारण त्यांच्याबरोबर विचारांची श्रीमंती सोबत असते. तुम्हाला पुस्तकं उत्तरे देत नाहीत, कारण उत्तर शोधण्यापेक्षा स्वतःला शोधणं जास्त महत्त्वाचं असतं आणि पुस्तकं आपल्याला नेमकी तीच मदत करतात. धन्यवाद. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आनंदम सायकोलॉजी टॉक या आमच्या पेजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.